सर मला डायलिसिस करायचं आहे, पण मग डायलिसिस म्हणजे नेमकं काय? तर डायलिसिस म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण. जे काय काम किडनी नाही करू शकत ते आपण एका मशीनद्वारे करून घेत असतो, त्याला आपण डायलिसिस असं म्हणतो. डायलिसिसमध्ये आपल्या रक्तातील वेस्ट प्रोडक्ट्स जे आपण क्रिएटिन स्वरूपात मोजत असतो, त्यानंतर शरीरातील जे अनावश्यक मीठ आणि पाणी आहे हे काढण्याचं काम म्हणजे डायलिसिस. आणि आपण ज्या काही तपासण्या केल्या त्यानुसार माझ्या दोन्ही किडन्या निकामी आहेत का? डायलिसिस करण्यासाठी दोन्ही किडन्या ज्या आहेत त्या 10% कमी काम करणं गरजेचं आहे. जर दोन्ही किडन्या मिळून जर किडनी फंक्शन हे 10% कमी असेल तरच डायलिसिसची गरज पडते, अन्यथा डायलिसिसची गरज पडत नाही. आणि सर डायलिसिस मी एकदा केलं तर चालेल का? जसं एखादा व्यक्ती रोज लघवीला जातो आणि रोज शरीरातील एक्स्ट्रा मीठ, पाणी व कचरा हा बाहेर पडत असतो, तसं डायलिसिस रोज करणं गरजेचं आहे. पण शास्त्रज्ञांच्या शोधानुसार कमीत कमी 2 ते 3 डायलिसिस आठवड्याला केले तर आपल्याला एक निरोगी आयुष्य जगता येते.